सेवेला जो अभंग आहे तर तो सेवेपुढे अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा श्री क्षेत्र करडवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. मला वाटतं या सप्ताहाचं वर्ष आहे 49वं, बरोबर? 41वं वर्ष आहे. 41व्या वर्ष पदार्पण करत असताना आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, तरुण मंडळीच्या वतीनं मदसारख्या पामारकडे आलेली ही सेवा आहे. पवित्र कीर्तन रूपी सेवेला ज्यांची मृदुंगाची साथ आहे ते परम आदरणीय परमसिद्धे माझे मोठे बंधू भागवतजी महाराज परतूरकर आज कीर्तन रूपी सेवेला उपस्थित. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. एवढा गोड मृदुंग वाजवतात, एवढा सुंदर पखवाज वाजवतात, आपली सगळी सजीव कातडी डोलायला लावतात. त्यांची ताकद आहे. जेव्हा निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने थाप टाकली जाते तेव्हा सगळी सजीव कातडी डोलायला लागतात. हे मृदंगाचार्याची ताकद असते बघा. कधी कधी मृदंगाचार्याचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामधून आलेले गायक मंडळी असतात, त्यांचं कधी कधी आपण कौतुक केलं पाहिजे. परम आदरणीय परमसिद्धे आपल्या शिरापूरचे असणारं वैभव हरिभक्त पारायण मचिंद्र महाराजजी बुधवंत आज कीर्तन रूपे सेवेला उपस्थित. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या सोबत असणारे बाबा, तुम्हाला मी बघितलेले पण नाव परिचयच नाही, बाबा सुद्धा कीर्तन रूपे सेवेला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत असणारे आमचे आदिनाथ महाराज पालवे आपल्या देवराईचं वैभव आहे, आपल्या पंचकृषीचं वैभव आहे, सुंदर गायन करतात. त्यांचं सुद्धा आपण जाहीर असं आभार मानूया. सुंदर अशी ते कीर्तन रूपे सेवेला साथ करतायत. त्यांच्यासोबतच आमचे राधाकिशन महाराज शिरसाट आहेत गंगादेवीचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही. सुंदर अशी पहिली चाल झाली. मला असं वाटत होतं ती चाल ऐकतच राहावी, पण चाल ऐकत राहिल्यामुळं नुसतं जर चालच ऐकत राहिलो असतो आपलं जय विठ्ठल आपल्याला लगेच करावं लागलं असतं. लोक म्हणले असते आम्हाला बाकी माहित नाही, 9 वाजलेत भुका लागल्या जय विठ्ठल करून घे. सुंदर अशी गोड गायली चाल. त्यांच्यासोबत असणारे परमादने प्रेमसिद्धेय रावसाहेब आडसरे महाराज. एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराजांसाठी. त्यांची सुद्धा ते झलक मध्ये मध्ये दाखवणार आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यांना तुम्हाला असं वाटत असेल त्यांनी फक्त माईकच घेतला का काय. त्यांच्यासोबत असणारे आपल्या गावाचं वैभव असणारे जे काकड्यामध्ये जे अग्रगण्य राहतात, परिसरामध्ये कोणताही सप्ताह असला काकड्याचं म्हणजे काकडा जो असतो ना त्यांच्याकडे सोपवला जातो. त्यांनी सुंदर पिंगळा म्हणायचा, भारूड म्हणायचं, वेगवेगळे प्रकरण म्हणायचे, मंगलाचरण म्हणायचे. सुंदर असा गोड आवाज आहे. आपल्या भागाचं वैभव अंकुशजी महाराज गरजे आज कीर्तन रूपे सेवेला उपस्थित. ते आजारी आहे. ते म्हणे महाराज मी आजारी पडलोय. आपल्या ताई टाळ घेऊन उभा आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा ताई. 50% आरक्षण आहे. असं नाही की फक्त माणसांनी टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे, महिलांना 50% आरक्षण आहे. म्हणून ताई सुद्धा मावशी सुद्धा टाळ घेऊन उभा आहेत. इकडे विनेकरी बाबा तुमचे सुद्धा आम्ही जाहीर आभार मानतो. उद्या म्हणू नका की महाराजांनी आमचं नाव घेतलं नाही म्हणून. तुमच्या सुद्धा चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे चोपदार महाराज असतील, आमचे सर्वजण माझ्यासोबत आलेले आमचे गणेश महाराज पाठक आपले घाटशिराचे, त्यांची मडी या ठिकाणी संस्था आहे काणिपनाथ चैतन्य काणिपनाथ वारकरी शिक्षण संस्था. फक्त माझं कीर्तन श्रवण करायचं. आपल्या मित्राचं कीर्तन आहे, आपल्या गुरुबंधूचं कीर्तन आहे, म्हणून ते कीर्तन रूपे सेवेला आलेत. माझ्यासोबत आलेले आमचे अमोल महाराज पालवे आहेत, आदिनाथ महाराजांचे छोटे बंधू आहेत. ते सुद्धा सुंदर गायन करतात. पण ते म्हणले तिकडं पट्टीचे गायक आहेत म्हणे, एवढे एवढे मोठाले गायक आहेत, 4-5 गायक आहेत, माझी काही गरज आहे, मी फक्त कीर्तन ऐकायला येतो. म्हणून माझ्या प्रेमामुळे ते कीर्तन ऐकायला आलेले आहेत. आमचे शूटिंगवाले आमचे गोरख भाऊ बोरुडे आपले निवडुंग्याचे आहेत, ते फक्त कीर्तनासाठी आलेले आहेत. म्हणून एकदा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण सुंदर कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करू. आपण ज्यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह चालू आहे, मला वाटतं ते आपल्यामधून 6 महिन्यापूर्वी निघून गेलेले आपले मुरलीधर बाबा ढाकणे यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादानं चालू असलेला भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. भाऊ बाबांचा तर आपल्याला आशीर्वादच आहे, पण खरा आशीर्वाद आपल्याला मुरलीधर बाबांचा होता. पाठीमागच्या वर्षी मुरलीधर बाबांचा दर्शनाचा योग आला होता. मला वाटतं 2 तास पाऊस चालू होता. 7 ते 9 इथं कीर्तन केलं, 9 ते 11 मी कारेगावला कीर्तन केलं. लय धावपळ झाली होती. आज मला काही धावपळ नाही, काही नाही, तुम्ही काळजी करू नका. आज 12 वाजेपर्यंत तुम्हाला मी सोडत नाही बघा. तुमचं बरं आहे, तुम्ही टाळ्या वाजल्या, पण यांच्या पोटात कावळे वरडते त्याचं काय हो. चला इकडे लक्ष द्या. सुंदर वातावरण आहे. असं इतकं सुंदर वातावरण झालंय आपल्या पंचकृषीमध्ये. अनेक गड आहेत, अनेक आपली परंपरा वेगळी, सुंदर वातावरण. या सुंदर वातावरणामध्ये असं भारी वातावरण झालंय ना, इकडं काय डोंगर काय झाडी, इकडं फक्त हॉटेलच नाही, तर सगळं ओके आहे बघा, सगळं ओके. तुम्ही काळजी करू नका. ज्यांचं अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, ज्यांनी संप्रदायाचा पायाभरणी केली, संप्रदायाचे ते पाया झाले, ते म्हणजे मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय यांचा आपली परंपरा सांगणारा
आपली नाथ संप्रदाय जो आहे, आपल्या संप्रदायाची परंपरा सांगणारा जो अभंग आहे, तो अभंग 3 चरणाचा आपल्या समोर गायलेला आहे, तो माऊली ज्ञानोबरायांचा आहे. माऊली ज्ञानोबरायांनी आपली परंपरा सांगावी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयांचा मुख्य शिष्य. आपली जी परंपरा आहे, आपला जो परमार्थ आहे, आपला जो संप्रदाय आहे, तो मूळ जो जिथून आलाय ना, तो आदिनाथांपासून आलेला आहे. हे माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगतात किंवा ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगावं. ज्या अर्थी आपल्याला ज्ञानोबराय सांगतात, आपली परंपरा आपल्याला सांगतात ना, त्या अर्थी माऊली ज्ञानोबराय म्हणजे काही सामान्य साधू महात्मे नाहीयेत. वयाच्या 16व्या वर्षी या जगाला ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलंय आणि सच्चिदानंद बाबांनी ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलंय. कोणी म्हणत असेल की माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे उत्तर चुकीचं आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सांगण्याचं काम केलंय, सच्चिदानंद बाबांनी ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलंय. हे ज्ञानेश्वरी का सांगावी? संस्कृत गीता कळेना कोणाला, म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे 56 भाषेचा केलासी गौरव, वेगवेगळ्या भाषांचं अवांतर करून आपल्या सुटसुटीत आपल्याला शुद्ध शब्दामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देवा आणि ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच क्रमांकामध्ये ओवी ज्ञानोबरायांनी निवडावी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जे वेदाचं ज्ञान आहे, वेदाला प्रतिपादन केलेलं आहे आणि माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या समाजाला, या सामान्य जीवाला देण्याचं काम केलंय, ते माऊली ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणजे अजून सांगून जाईन तुम्हाला, ज्ञानाचा सागर म्हणजे माऊली ज्ञानोबराय. अनाथांचे मायबाप म्हणजे माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबरायांनी कधी लग्न केलं नव्हतं. ज्ञानोबरायांनी संसार केला, पण बघा बरं का, ज्ञानोबरायांनी लग्न केलं नाही. पण ज्ञानोबराय जन्माला येताना पुरुष म्हणून जन्माला आले, पण जाताना असं कर्म केलं की जगाची माऊली झाली. अहो, माऊली होण्याचं सामर्थ्य जगाच्या पट्टीवरती फक्त माऊली ज्ञानोबरायांना आहे. ज्ञानोबरायांच्या आधी आपली परंपरा होती, ऐका, ती फक्त नाथांपासून सुरू झालेली, आदिनाथांपासून सुरू झालेली आपली परंपरा आहे. ही आदिनाथापासून सुरू झालेली परंपरा बडे बाबांकडं म्हणजे मच्छिंद्रनाथांकडे कशी आली? ती म्हणजे एकदा पार्वती मातेला ज्ञान सांगण्याचं काम करत होते महादेवजी, बरोबर ना? गुह्य ज्ञान जे असतं ते गुह्य ज्ञान सांगण्यात हट्ट धरला. तुम्ही देवाचे देव महादेव आहात, तुम्ही रोज कोणाचं भजन करता, कोणाचं नामस्मरण करता, मला सांगा, तुम्ही ते देवांचे देव महादेव आहात ना? अरे, ते 4 चौघामध्ये सांगता येत नाही, त्याला एकांतामध्ये जावं लागतं. एकांतामध्ये घेऊन गेलेले पार्वती मातेला एकांतामध्ये घेऊन गेले असताना महादेवाने ज्ञान सांगायला सुरुवात केलेली. पण ते ज्ञान बघा, जे शास्त्राचं जे ज्ञान असतं, जे मूळ जे ज्ञान असतं, ते ज्ञान जड ज्ञान जे असतं ते कधी माणसाला पचत नसतं. कधी कधी एखादा कीर्तनकार जर लय चिंतन जर सांगायला लागला, सगळ्यांना झोपी लागतात. ते ज्ञान जड असतं ना. कधी कधी जर कीर्तनकाराने जर लयच विनोद केले तर तो कीर्तनकार लय मस्त, असा समाजाचा भ्रम आहे. पण सांगून जाईल तुम्हाला, ते जड ज्ञान प्राशन करत असताना पार्वती मातेला झोप यायला लागली. इकडे महादेवजी ज्ञान सांगतायत, पार्वती मातेला झोप यायला लागली. पण जसं ज्ञान सांगायचं, पाठीमागून होकार यायचा, महादेवजी ज्ञान सांगत असताना महादेवाने डोळे उघडलेले, पाहता तर पार्वती माता झोपी गेलेली. मी 1-2 तास झाले एवढं ज्ञान सांगतोय, गुह्य ज्ञान सांगतोय, हे नेमकी होकार कोण देत होतं, ह्याचा प्रश्न महादेवजींना पडला. महादेवजींनी काय केलं, ध्यान लावलं आणि ध्यानामधून बघितलं, हे आपलं ज्ञान पार्वती मातेला जे सांगत होतो ते ज्ञान महाविष्णूने, विष्णू भगवानाने चोरून नेलंय. ते म्हणजे माशाचा अवतार घेतलाय आणि माशाच्या अवतारामध्ये घेतला तो अवतार, माशाचा अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचा अवतार आहे. माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म आहे. बघा, हे जे साधू महात्म्य असतात बघा बरं का, हे साधू येत असतात ना, जगाच्या उद्धारासाठी येत असतात. हे 9 जे साधू आहेत ना, नवनाथ, हे सगळ्यांपासून विरक्त असलेले साधू आहेत. आजपर्यंत त्यांच्या समोर बघा बर का, ते कोणासमोर आज कधी थांबले नाही, कोणाची हिंमत सुद्धा नव्हती त्यांच्या समोर उभा यायची. जर उभा त्यांना आडवा जर चालला, उभा जळत होता समोरचा माणूस, कोणी असो.
ती विद्या, ते ज्ञान सामान्य नव्हतं. ते आदिनाथांपासून आलेलं ते ज्ञान आहे. मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटामध्ये ऐकलंय, पण महादेवजींनी सांगितलं तू ज्ञान घेतलंस, पण या जगाच्या पाठीवरती कोणताही मनुष्य असू द्या, सामान्य जीव असू द्या, ते ज्ञान त्याला प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते, गुरुची आवश्यकता असते. बघा बरं का, गुरु माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. सांगितलं मच्छिंद्रनाथ महाराजांना, सांगितलंय तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल, पण ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला सद्गुरू करावे लागतील. आणि जीवनामध्ये माणसाने सद्गुरू केले पाहिजे. सद्गुरू करावे बळकट, त्यांचे धरावे मनगट, आणि प्रश्न विचारावे तीन. या क्षणामध्ये भगवत भक्तीचे मार्ग, संप्रदायाचा जो मार्ग, ईश्वर प्राप्तीचा जो मार्ग, जे सद्गुरू आपल्याला लगेच क्षणामध्ये सांगतील, असे माणसाने सद्गुरू करायचे. नाहीतर सध्या असे सद्गुरू झाले, गुरु गावात चोऱ्या करे, शिष्य नदीला मासे धरे, असे गुरु माणसाने कधीच करायचे नाही. सर्व गुण संपन्न असणारे सद्गुरू माणसाने करायचे. भाग्य लाभले, सद्गुरू करून घेतलं, ज्ञान प्राप्त झालं, आणि आदिनाथांनी ते ज्ञान मच्छिंद्रनाथांना दिलं. ते ज्ञान मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं. ते ज्ञान गोरक्षनाथांनी गैनीनाथांना दिलं. ते ज्ञान गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. ते ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना दिलंय. ज्ञानोबरायांनी त्या ज्ञानाचा प्रसार सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांचा अधिकार म्हणून सर्वत्र प्रसार करण्याचं काम माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. असं माऊली ज्ञानोबरायांनी गुरु परंपरेविषयी मांडलेलं मत, मांडलेला सिद्धांत, आपली गुरु परंपरा या अभंगाद्वारे ज्ञानोबरायांनी आपल्या समोर मांडलेली आहे. विठ्ठल पूर्वीची बाबा परंपरा होती. पूर्वीचा जो काळ होता राधाकिशन महाराज, पूर्वी असं असायचं, एक गुरु आणि एकच शिष्य. बघा बरं, एकच गुरु आणि त्याचा एकच शिष्य असायचा. पण माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी काय केलंय, एक गुरु एक शिष्य ही परंपरा थोडीशी विसंगत केली आणि सगळ्यांना अधिकार देऊन टाकला. बघा, एक गुरु एकच शिष्य. मच्छिंद्रनाथ महाराजांचे एकच शिष्य होते, ते म्हणजे गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथांची गुरुप्रती इतकी श्रद्धा, गुरुप्रती इतका भाव जीवन जगत असताना तुम्ही कोणाकडून पण ज्ञान घ्या. ज्ञान घेण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही शिक्षकापासून ज्ञान घेऊ शकता. दत्तात्रेयांचे 24 गुरु होते. 24 गुरु म्हणजे ते काय मनुष्य नव्हते. ज्या गोष्टीतून, ज्या साधनेतून, ज्या साहित्यातून आपल्याला कोणती तरी गोष्ट शिकायला मिळते, ज्या गोष्टीपासून कोणती तरी आपल्याला ज्ञान शिकायला मिळतं ना, त्या गोष्टीला, त्या साहित्याला आपण गुरु केलं पाहिजे. कधी कधी हार्मोनियमवाले बाबा, आपण हार्मोनियमला गुरु केलं पाहिजे. ते आपल्याला ज्ञान देते. मृदुंगाचार्य मृदुंगावरती प्रेम करतात, मृदुंगाकडून ज्ञान घेतात. बरोबर, आपल्या बुद्धीचा जरी वापर करत असले, आपल्या हाताचा जरी वापर करत असले ना, प्रेम केल्याशिवाय किंवा भाव ठेवल्याशिवाय कोणतीही गोष्ट असू द्या शिकायला भेटते ना. ते गुरु केले माझ्या दत्तात्रेयांनी. 24 गुरु केले. गुरु बिना कौन बतावे बात, 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 बड़ा बिकना यमगात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गोपीनाथ कौन बतावे बात, गोपीनाथ कौन बतावे बात, गुरु विन कोण बतावे वाट. बरोबर ना बाबा, गुरु विन कोण आपल्याला वाट दाखवू शकतो. आपल्या जीवनामध्ये फक्त गुरुच आपल्याला वाट दाखवण्याचं काम करत असतात. जीवनामध्ये पहिली गुरु आपली असणारी आपली आई आहे, जीवनामध्ये दुसरी गुरु असणारे आपले बाबा आहेत, आणि जीवनामध्ये तिसरी गुरु असणारे आचार्य देवभव संत साधू आपल्या जीवनामध्ये आपले गुरु आहेत. म्हणून या 3 जणांची आपण सेवा केली पाहिजे, 3 जणांवरती भाव ठेवला पाहिजे, आणि 3 जणांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आपण निश्चित चालत गेलं पाहिजे. आपली गुरु परंपरा अशी आहे, गुरु परंपरा अशी, एक गुरु एक शिष्य आहे.
माझ्या मच्छिंद्रनाथांनी ठरवलं की ते ज्ञान आपल्याला घेतलंय, पण गुरु केल्याशिवाय मग मच्छिंद्रनाथांनी काय करावं? शिष्यत्व पत्करावं आणि गुरु करून घ्यावं. आणि मी तर आपलं भाग्य समजतो, आपल्या महाराष्ट्राचं भाग्य समजतो. बंगाल प्रांतामध्ये कार्य आहे कोणाचं? मच्छिंद्रनाथ महाराजांचं. दादा गुरु मच्छिंद्रनाथ. बघा, बंगाली भाषा शिकून आलेत, बंगाली भाषेमध्ये आपलं ज्ञान समाजाला देऊ लागलेत, धर्माचा प्रसार करू लागलेत, आपल्या नाथ संप्रदायाचा प्रसार करू लागलेले. पण आपलं भाग्य समजावं की नाथ महाराजांची समाधी आपल्या तालुक्यामध्ये नवे नवे. आपण ज्या पायथ्याला आहेत, आपलं गाव पायथ्याच आहे बघा, मायंबाच्या एवढ्या जवळ आपलं भाग्य आहे की नाथ महाराजांच्या कुशीमध्ये आपण वाढलेलो आहोत. नाथ महाराजांचं कार्य म्हणजे बंगाल प्रांत कुठं आणि आपला महाराष्ट्र कुठं, त्या महाराष्ट्रामध्ये आपला अहिल्यानगर जिल्हा कुठं आणि त्याच्यामध्ये आपलं पाथर्डी तालुका कुठं. पण नाथ महाराजांची भक्ती एवढी प्रिय होती, नाथ महाराजांनी एवढे गुण संपन्न होते. मच्छिंद्रनाथ महाराज बडे बाबा इतके गुण संपन्न होते, काही करायचं नाही, पारायण करायचं, ज्ञान ग्रहण करायचं, साधना करायची आणि आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून करायचा. नाथ महाराजांना म्हणजे बडे बाबांना, मच्छिंद्रनाथ महाराजांना एकदा खूप भूक लागली आणि आपले शिष्य असणारे गोरक्षनाथ आहेत. गोरक्षा, ए लेकरा, जा आपल्याला आज भिक्षा घेऊन ये, मला आज खूप भूक लागली. गावामध्ये गोरक्षनाथ महाराज गेलेले आहेत, बंगाल प्रांतामध्ये. ऐका, गोरक्षनाथ महाराजांनी प्रत्येकाच्या घरी जावं, ज्याला जे शक्य असेल त्यांनी ते दान द्यावं, ज्याला शक्य असेल त्यांनी ती भिक्षा. गोरक्षनाथ महाराज एक माईमाऊलीच्या घरी गेलेले आहेत. त्या माईमाऊलीच्या घरी पित्राचा कार्यक्रम, त्या माईमाऊलीनं गोरक्षनाथ महाराजांना भिक्षा दिलेली आहे. त्या भिक्षेमध्ये वेगवेगळे प्रकार, थोड्या थोड्या ज्या भाज्या होत्या त्या वेगवेगळ्या भाज्या दिलेल्या आहेत. गोरक्षनाथ महाराजांना वाटलं आता आपल्या दोघांपुरतं पुरेसं आहे, आता आपण आश्रमावरती जावं. बघा बरं का, गोरक्षनाथजी महाराज आश्रमावरती गेलेत. मच्छिंद्रनाथ महाराजांना म्हणतात, बाबा मी भिक्षा घेऊन आलेलो आहे. गुरुनिष्ठा कशी असावी, गुरुभक्ती कशी असावी याच्यामधून तुम्हाला शिकायला भेटेल. बडे बाबांनी, मच्छिंद्रनाथ महाराजांनी ती भिक्षा सोडावी, ती आणलेली मधुकरी सोडावी आणि त्याच्यामधलं ते भोजन प्राशन करावं. पण त्यामधली एक सर्वात प्रिय आवडणारी गोष्ट म्हणजे बडे बाबांना, मच्छिंद्रनाथ महाराजांना वडे खूप आवडले. गोरक्षा, वडे खूप भारी झाले. गोरक्षनाथ महाराजांनी काय करावं, स्वतःच्या ताटातला तो वडा घ्यावा, आपल्या गुरूंना द्यावा. बाबा हा घ्या वडा, वा वा खूप सुंदर. अरे गोरक्षा, हे वडे खूप सुंदर झालेत, मला खूप आवडलेत. वडे खाण्याची मला खूप इच्छा झाली अजून. बघा बरं का, ते त्यागी पुरुष आहेत, ते साधने. तुम्हाला एक सांगू का, त्यांचं भोजनावरती कधीच लक्ष नव्हतं, पण कोणती तरी गोष्ट करायची असते, आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं असतं, आपली कीर्ती जगाला दाखवायची असते, आपला चमत्कार जगाला दाखवायचा असतो. या जगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. म्हणून नाथ महाराजांच्या काय लक्षात यावं, गोरक्षा त्या माई माऊलीच्या घरी जा. माई माऊलीच्या घरी अजून वडे भेटतायत का बघ. गोरक्षनाथ महाराज गेलेले आहेत. माय भिक्षाम देई. महाराजजी आपण आधीच आले होतात ना. हो माय, आम्ही आधीच आलो होतो, पण माझ्या गुरूंना तुम्ही केलेले वडे खूप आवडलेत. तुमच्या घरी जर वडे असतील, अजून थोडेफार शिल्लक जर वडे असतील, ते कृपया करून मला द्या. माझ्या गुरूंना ते खूप वडे आवडत आहेत. बाबा अहो तुम्हाला वडे दिलेत, आता अजून पित्र जेवायचे राहिलेले, जे दिलं ते दिलं, आता मी देऊ शकत नाही. माय तुम्ही काही करा, तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, पण मला कृपया करून तुम्ही वडे द्या. परीक्षा घ्यायचं ठरवलंय. ती माय माऊलीला वाटलं कशाचं मला काय देते, फक्त वडे द्यायचे नव्हते म्हणून म्हटली, अरे तुला जर वडेच पाहिजे असतील, तुम्हाला जर वडेच पाहिजे असतील ना महाराज, तुमचा डोळा काढून मला द्या, मी वडे द्यायला तुम्हाला तयार आहे. गोरक्षनाथ महाराजांनी विचार केला नाही, आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं. आपलं बोट
आपल्या बुबळामध्ये घातलं, आपलं बुबळ काढून त्या माय माऊलीच्या समोर दिलं. माय, हे घ्या तुम्हाला डोळा आणि मला आता वडे द्या. थरथर कापायला लागली ती माय माऊली, घाबरली. सगळे असणारे वडे गोरक्षनाथ महाराजांकडे, गोरक्षनाथ महाराजांच्या झोळीमध्ये दिलेले आहेत. गोरक्षनाथ महाराज एकच डोळा घेऊन आश्रमावरती जातात. पाहतात तर अख्खं रक्त आपल्या अंगावरती झालेलं आहे. गोरक्षा, हे काय झालंय लेकरा? तुझा एक डोळा काय झाला? बाबा, मी तुम्हाला वडे आणायसाठी गेलो, ती माई माऊली वडे देत नव्हती. ती मला म्हटली, तुला जर वडेच पाहिजे असतील, तुम्हाला जर वडेच पाहिजे असतील, तुमचा डोळा काढून मला द्या, तुम्हाला मी तुम्हाला वडे द्यायला तयार आहे. अरे गोरक्षा, हे काय केलंस लेकरा माझ्यासाठी? इतकी गुरुनिष्ठा, इतकी गुरुभक्ती. अरे कशामुळं? बाबा, तुम्ही मला जे ज्ञान दिलं ते ज्ञान मी अजरामर करेल, ते ज्ञान मी कधी विसरणार नाही. माझी गुरुभक्ती काय कामाची? शिष्याला जर गुरुप्रती जर ज्ञान पाहिजे असेल गुरुकडून, तर शिष्यानं आपली जी कोणतीही गोष्ट गुरुला सुपूर्त केली पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, गुरुशिवाय या जगामध्ये कोणी ज्ञान संपन्न होत नसतं. माणसानं गुरु केला पाहिजे. गुरु चरणी ठेविता भाव, 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 गुरु चरणी ठेविता कोणती गोष्ट प्राप्त करत असताना त्यामध्ये भाव फार महत्वाचा असतो. इतका भाव महत्वाचा असतो, भावे विन देव न कळेनी संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय आपल्याला तो अनुभव भेटत नाही. म्हणून माणसानं गुरु केला पाहिजे. बघा बरं का, माणसानं गुरु करावा, तो मच्छिंद्रनाथ महाराजांसारखा गुरु करावा. बघा बरं का, आणि शिष्यत्व होण्याचं भाग्य लाभलं गोरक्षनाथ महाराजांना. आणि गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या गुरुसाठी आपला डोळा दिला. हे कोण जगामध्ये करेल का? अशी माणसाची गुरु निष्ठा असली पाहिजे, असा माणसाचा भाव असला पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपला उपदेश गोरक्षनाथ महाराजांना देऊन टाकलाय. गोरक्षा, आता उर्वरित कार्य तुला करायचंय बघ लेकरा. तू याचा ज्ञान प्रसार भारतभर करायचास. म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी ते ज्ञान गहिनीनाथ महाराजांना प्रगट केलेलं आहे. ते ज्ञान म्हणजे नेमकी काय हो महाराज? तुम्ही पहिल्यापासून म्हणता ते ज्ञान, ते ज्ञान, ते गुह्य ज्ञान नेमकी कोणतं आहे? ते गुह्य ज्ञान म्हणजे जेव्हा कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाये कानोबा तेरे तेरे ते. जेव्हा कोठच काही नव्हतं, चंद्र नव्हता, तारा नव्हता, सूर्य नव्हता, असा असणारा तेव्हा तो देव होता. तो देव
म्हणजे निर्गुण स्वरूपाचा तो देव, त्याला रंग नाही आणि रूप नाही असा वर्ण असणारा तो देव आहे. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा. त्याला रंग नाही रूप नाही असा असणारा तो भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा नेमकी कोण आहे? त्या भगवान परमात्म्याची ओळख, त्या रंग नाही रूप नाही त्याची ओळख माझ्या मौली ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये आपल्याला सांगितली. एक हरी आत्मा आपला आत्मा हाच देवांचा देव आहे. त्या आत्म्याला रंग नाही रूप नाही असा असणारा निर्गुण स्वरूपाचा जो आत्मा आहे तो प्रत्येकाच्या हृदयस्थानी विराजमान आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. या हृदयामध्ये असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याची ओळख, त्या निर्गुण स्वरूपाच्या भगवंताची ओळख अनेक साधू महात्म्यानं वेगवेगळं प्रमाण देऊन केलेली आहे. माझ्या तुकोबऱ्यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. जशी उसात साखर तैसा देहात ईश्वर, जसं दुधात होलोनी तैसा हृदय चक्रपाणी. माझ्या जनाबाई सुद्धा म्हणतात देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. विठ्ठल जळे जळे पराला विठाचा वेला घेरला अजगा दृष्टीने पाहिला. विठ्ठल जळे विठ्ठल विठ्ठल जळे म्हणजे भक्तासाठी सुगुण रूपामध्ये सुद्धा यायला तयार आहे. तो भगवान परमात्मा, तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा भक्तासाठी सगुण रूपामध्ये सुद्धा येतो. पण त्याच्यासाठी फक्त भाव असावा लागतो. अनेक साधू महात्म्यानं या भगवंताची ओळख सांगत असताना मौली ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वर्णन करतात. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू के भ्रांता से कामू विषयावरी. आपण विषयामध्ये गुंतून बसलेलो आहेत. विषयामध्ये असा आहे आपण आपल्या स्वतःलाच मी म्हणून म्हणायला तयार झालो म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याला विसरलो. जसा भगवान परमात्मा जर बघितलं तो एकच असणारा भगवान परमात्मा आहे. मया ततमिदं सर्वं जगत व्याप्तं मूर्तिना मतस्थानी सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थित. जगाचा मालक, जगाची उत्पत्ती करणारा, जगाचा धारण पोषण करणारा तो जगाचा मालक आहे. तो भूतांना सुद्धा धारण पोषण करतोय. तो असा भगवान परमात्मा तो एकच आहे. सर्व घटी राम देहा सर्व घटी राम सर्व घटी राम देहा सर्व घटी राम सर्व घटी राम
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा तो भगवान परमात्मा सर्वागटी राम देहादेही एक तो सर्वत्र असणारा भगवान परमात्मा तो सगळ्यांच्या हृदयस्थ विराजमान आहे. पण आपण विषयामध्ये गुंतलो, आपण त्या भगवान परमात्म्याला वेगळं समजायला लागलो. हजारो मडके गाडग्याचे पाण्याने भरलेले आहेत बघा बरं का. गाडगे मडके हजारो आहेत खाली, ते पाण्याने भरलेले आहेत आणि ऐन उन्हाच्या पारामध्ये वरती सूर्य बघितला तर एक आहे आणि खाली त्या प्रत्येक मडक्यामध्ये जर बघितलं आपल्याला सूर्य हजार दिसत आहेत बरोबर. ते सूर्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतंय. ऐका माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. वरती बघितलं तर सूर्य एक आहे, खाली बघितलं तर सूर्य अनेक आहेत, हजारो आहेत. मग मला सांगा सूर्य हजार का सूर्य एक? हा एक. आणि मग खाली कसं काय हजार दिसतात? ते असणार ते सूर्याचं प्रतिबिंब आहे. तसं आपण त्या भगवान परमात्म्याचे अंश आहोत हे ज्याला कळालं ते माऊली ज्ञानोबरायांना कळालंय. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले सर्वागटी राम देहादे एक. सर्वांची उत्पत्ती तो करणारा तो भगवान परमात्मा एक आहे. त्या भगवान परमात्म्याला महादेवजींनी म्हणजे साक्षात महादेवानं आपलासं केलंय, आपलं ज्ञान प्रगट करून घेतलंय, आपलं ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये रुजवलं आणि ते ज्ञान त्यांनी मच्छिंद्रनाथांना दिलंय. ही परंपरा माझ्या ज्ञानोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ 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 आदिनाथ गुरु सिद्धार्थ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोल गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोल गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोल गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोल गोरक्षाची केला मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाच केला गोरक्षाच केला ज्ञानबोध गोरक्षाच केला आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्र अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी आपली परंपरा सांगत असताना ते सांगून गेले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे महादेवजी, ते सगळ्यांचे गुरु आहेत. तिथून आपली परंपरा सुरू झाली. ती परंपरा आपल्या मच्छिंद्रनाथ महाराजांकडे आली आणि त्या मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आपल्या गर्भगिरी पर्वतामध्ये आहे. हे आपलं भाग्य समजतो बघा आपण. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची
तुझी भाषा लईच निराळी बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात देव हा मडीचा 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 गाणी म्हणाल देव हा मडीचा 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 गाणी म्हणाल देवा मडीचा 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 गाणी म्हणाल देवा मडीचा 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 गाणी म्हणाल गाड़ी बना दे
वरना मुझ में कोई बात नहीं. अशी आपली नाथ परंपरा आहे, असा आपला हा संप्रदाय. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला प्रती. त्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपला बोध, आपलं जे ज्ञान गोरक्षनाथांना दिलंय आणि गोरक्षनाथांनी ते ज्ञान गहिनीनाथांना दिलंय. आणि गहिनीनाथांनी ठरवलं आता आपल्याला ते ज्ञान द्यायचंय. मग कोणाकडे द्यायचं? त्यावेळी असणार अलंकापूर निवासी असणारं एक कुटुंब आहे, ते कुलकर्णी कुटुंब. त्या कुलकर्णी कुटुंबामध्ये विठ्ठल पंत आहे, रुक्मिणी माता आहे. या दोघा जणांना 4 अपत्ये झाली. त्या अपत्यामध्ये एक म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत, दुसरे म्हणजे सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, आणि त्यांचा प्रथम पुत्र म्हणजे सर्वात मोठे चिरंजीव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. ज्यावेळेस गर्भगिरीची प्रदक्षिणा करत असताना, ज्यावेळेस ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना गहिनीनाथ महाराजांनी काय करावं? वाघाचं रूप धारण करावं. बघा, ते ज्ञान द्यायचं असते ना. ब्रह्मगिरी ची प्रदक्षिणा करत असताना भीती दाखवली, सर्वांना वाघ दिसला. ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई, विठ्ठलपंत, रुक्मिणी माता हे एका दिशेने गेले आणि निवृत्तीनाथ दादाची वाट चुकलेली. निवृत्तीनाथ दादा घाबरत निवृत्ती दादा एका गुहेमध्ये येऊन बसतात. आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथ महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत. निवृत्तीनाथांना वाटलं कोणतरी साधू महात्मे ध्यानस्थ बसलेले आहेत. घाबरलेले होते तरी पण दर्शन घेतलंय. बाबा, लेकरा आलास? मी तुझीच वाट बघत होतो. कोण म्हणताय? गहिनीनाथ महाराज म्हणतायत बघा, माझी वाट? हो लेकरा, कितीतरी दिवसापासून मी तुझी वाट बघत होतो, कितीतरी काळापासून मी तुझी वाट बघत होतो. जे नाथ संप्रदायाचं जे ज्ञान आहे मला तुला देण्याची इच्छा आहे. मी सर्वगुण संपन्न असा व्यक्ती पाहत होतो. तो व्यक्ती म्हणजे तू आहेस लेकरा, तुला मी ते ज्ञान देणार आहे. तिथंच गुरु दीक्षा ठेवून या हात मस्तकी जो हात ठेवला, आपलं ज्ञान दिलं. आणि ते ज्ञान माझ्या निवृत्ती दादांना समजलं. गहिनी प्रसाद प्रसाद
ते निवृत्तीनाथांच्या स्वाधीन करून दिलेलं आहे. पण निवृत्तीनाथांना वाटलं हे ज्ञान कोणाला द्यायचं. मग आपले लहान असणारे छोटे बंधू ज्ञानोबराय आणि या ज्ञानोबरायांना उपदेश केला. तो निवृत्ती दादानं उपदेश केलाय. मग निवृत्ती दादानं उपदेश केल्यानंतर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी या जगासाठी ज्ञानेश्वरी देण्याचं काम केलंय. आधी गुरुची कृपा असावी लागते. मग ज्ञानोबरायांनी ते ज्ञान जगभर व्यापक केलं. सगळ्या जगाला स्वाधीन करून दिलं. ज्ञानोबरायांनी काय केलं, पायाभरणी केली संप्रदायाची. बरं का, मूळ संप्रदाय आपला एकच, तो नाथ संप्रदाय. बरोबर, तो मूळ संप्रदाय एकच, नाथ संप्रदाय. पण त्याच्यामधून भक्तीचे अनेक मार्ग वाढत गेली. त्या मार्गामध्ये पण नाथ संप्रदायामध्येच असणारे माऊली ज्ञानोबराय, त्या माऊली ज्ञानोबरायांनी ते ज्ञान अलौकिक असं जगाच्या स्वाधीन करून दिलं. आणि ते ज्ञान हे जगाच्या स्वाधीन करून दिलं म्हणजे अनेक साधू महात्म्यांना तो उपदेश केला. मग त्याच्यानंतर अनेक साधू महात्मे उदयास आले. ज्ञानोबाराय, नामदेवराय, संत सावता महाराज, त्यांच्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज, अनेक थोर साधू महात्मे होऊन गेले. या साधू महात्म्यानं जगाला एकच ओळख निर्माण करून दिली, जगाला एकच उपदेश केला. या जगामध्ये माणसानं काही करायचं नाही. जे ज्ञान पूर्वीपासून आलं होतं, एक गुरु एक शिष्य, ते ज्ञान आता जगासाठी व्यापक केलंय. ते ज्ञान म्हणजे एकच करायचं, त्या निर्गुण स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याचं आपण भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं. आपल्या सर्वांना माहिती आहे, कृष्ण माहिती आहे, विष्णू माहिती आहे, पण हरी आपल्याला माहिती नाही. कोणी ना कोणी भगवान श्री कृष्णाला आपण फोटोमध्ये, टीव्ही मध्ये आपण बघितलंय, महाविष्णूला सुद्धा आपण बघितलंय, पण हरीला आजपर्यंत बाबा कोणी बघितलं नाही. तो हरी म्हणजेच तो भगवान परमात्मा आहे. त्या हरीचंच भजन करायला सांगतात. पूर्वी आपल्या याच्यामध्ये एकच आपण म्हणतो बघा, जय हरी जय हरी जय हरी म्हणतो. तो हरी म्हणजे मूळ आहे, 36 तत्वाचा मूळ हरी. तो हरी म्हणजे तो निर्गुण निराकार असणार हरी आहे. तो हृदयस्थ प्रत्येकाचे विराजमान आहे. म्हणून माणसानं जीवन ज्यावेळेस जन्माला आलोत ना, तो जन्माला घातलंय सुद्धा त्यांनी, आणि त्यांनी जन्माला घातलंय म्हणून आपण त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. गंमत अशी झाली, आपल्याला देवे दिला देह भजन गोमटा, पण तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधा निर्माण झाली ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामधून बाहेर आलो, त्या भगवान परमात्म्याला विसरलो. आणि मग विसरल्याच्या नंतर तो मग भगवान परमात्मा म्हणतो, विसरला तर या थोर झाले हानी पद्धतीला गाडी चौऱ्याऐंशीच्या, पद्धतीला गाडी चौऱ्याऐंशीच्या, पद्धतीला गाडी चौऱ्याऐंशीच्या, पद्धतीला गाडी चौऱ्याऐंशीच्या. त्या भगवान परमात्म्याला जर आपण विसरलो, त्याचं नामस्मरण करायला विसरलो, मग आपल्याला 84 लक्ष योनी प्राप्त होतील. एक एक योनी कोटे कोटे फेरा मंगला गे वारा मनुष्य ध्याचा. अशा 84 लक्ष योनी आहेत. एका एका योनीमध्ये आपल्याला कोटी कोटी वेळा फिरावं लागतं. मग आपल्याला हा नरदेह, मग आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतोय. इतका असणारा हा मनुष्य देह, इतका दुर्मिळ असणारा मनुष्य देह आपल्याला भेटलाय. आपण आपलं भाग्य समजावं. दुर्मिळ असणारा देह आहे बघा. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आता भेटलाय, परत हा देह भेटल का नाही भेटल याची गॅरंटी आहे का हो? मग आहे तोपर्यंत भेटलाय नरदेह. या देहामध्ये येऊन त्या भगवंताचं आपण भजन केलं पाहिजे, त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. अवटा हात का मानो देह भगवान ने तुझ दिया, अवटा हात का मानो देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. अरे तुझ्या नारायण
त्याचं भजन कर, त्याचं नामस्मरण कर. कारण की इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. त्या भगवंताच्या भक्तीचा मार्ग, त्या भगवंताचा नामस्मरणाचा अधिकार या मनुष्य देहामध्ये प्रत्येकाला आहे. म्हणून सगळ्यांनी त्या भगवंताचं भजन करायचं. पवित्र असा नरदेह दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय. पण महाराज गंमत अशी झाली, आपण त्या भगवान परमात्म्याला विसरलो, त्याचं भजन करायचं आपण विसरलो. तुम्हाला एक सांगू का, त्या भगवान परमात्म्याला आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. या जगामध्ये भगवान परमात्म्याचं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात लहान, सगळ्यात मोठं, सगळ्यात सार, सगळ्यात गोड, सगळ्यात मोठं ते भगवंताचं नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे किंवा भगवंताचं नाम आहे. मग आपल्याला भेटली संधी, त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताचं भजन करा. कारण की या भगवंताच्या नामानं ज्यांनी आपल्या संप्रदायाची उत्पत्ती केली ते म्हणजे आदिनाथ, म्हणजे ते म्हणजे चंद्रमौळी. नामे जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्या कोळी. वाल्याचे वाल्मिक ऋषी होऊ शकतात, चंद्रमौळी म्हणजे साक्षात महादेवजी त्या नामानं तरू शकतात आणि त्या नामाचा प्रसाद सर्वत्र करू शकतात. मग त्या नामानं आपला उद्धार होणार का नाही? त्या भगवंताचं नाम आपल्याला तारणार आहे. बघा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. भगवंताचं नाम गोड आहे, पवित्र आहे, सुंदर आहे, तारणार आहे. मग त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम. कामात असून त्या भगवंताचं भजन करा. परत तुम्हाला भगवंताच्या भजनाची संधी दुसऱ्या योनीमध्ये प्राप्त होणार नाही. अरे तुम्ही जर भगवंताचं भजन नाही केलं, याच्यामध्ये साधू महात्मे म्हणतात आमचा काही तोटा नाही बाबा, तुमचाच तोटा आहे. तो काळ कधी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, कधी माणसाला अटॅक येईल, कधी माणूस मरण, ह्याची गॅरंटी नाही. कारण की दोन जणांवरती विश्वास कधीच ठेवायचा नाही माणसानं, देहावरती विश्वास ठेवायचा नाही. कधी तो काळ येईल किंवा क्षणभंगुर नाही भरवसा, नाशिवंत देह, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. घडघडी काळवाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट्याची पाहिजे, अजून किती आहे. अहो तो देव, तो काळ आपली वाट बघतोय. मग कधी तो काळ येईल, आपल्याला घेऊन जाईल, याची गॅरंटी नाही. मग आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण करायला काय हरकत. बघा, पूर्वीची परंपरा होती, पूर्वीचा काळ होता. बाबा, आपल्या दारामध्ये पाट पाट पिंगळा यायचा, आपल्या दारामध्ये पाट पाट वासुदेव यायचा, आपल्या दारामध्ये पाट पाट तो मल्हारीची वारी मागण्यासाठी यायचा. हे आपल्याला म्हणत नव्हते आम्हाला फक्त दान द्या, आमची झोळी भरान घरी जा, असं म्हणत नव्हते. ते आपल्याला छान असं उपदेश करायचे. तो पिंगळा यायचा, तो दुपारी 2 वाजता यायचा आणि तो आपल्याला उपदेश करायचा. 2 वाजता येत होता का? नाही. मग पाठोपाठ यायचा आणि तो आपल्याला सुंदर वर्णन करायचा. अरे तुला आता नाही ना कळलं, तू कळून घे. आणि तू जर आता कळून नाही घेतलं, तो काळ येईल आणि तुला घेऊन मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा,
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान 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 मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायाचा आलो दान मागायाचा दान मागायाचा आलो दान मागायाचा दात दात पण घ्या ग कुणी दात दात पण घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू गगन काळावरी कुंकू गगन काळावरी कुंकू गगन काळावरी कुंकू गगन काळावरी बाळू मामा वैद 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 त्याने केलं पैद वैद वैद रुद्राचा अवतार डोलयो रात बापुरा उधळणी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी पेटा रेशमी पेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार तिचे रूप मनोहारा नजरा तेज तलवार बाळू मामा वैद 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 त्यानं मैद केलं पैद 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 दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर हिरती पांढर बाळू मामाची मेंढर हिरती पांढर बाळू मामाची मेंढर या चुन्याचा रानात मला बाई दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर हिरती पांढर बाळू मामाची मेंढर हिरती पांढर बाळू मामाची मेंढर हे बाळू मामाला रखनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला स्वराचं घुंगरू गोपनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला हे डौर फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी कोणी बोलत होता पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत होता पिंगळा माधवारी हे पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी कोणी बोलत होता पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत होता पिंगळा माधवारी वरचाळीला तुम्ही सावध राहा रे वरचाळीला पाटील बुवाला तुम्ही सांगा गड्या रे पाटील बुवाला तो पूर्वीचा काळ होता पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये पाट पाट पिंगळा यायचा पाट पाट तो वासुदेव यायचा सकाळ सकाळी हरिनाम बोला रामाच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला आता पूर्वीसारखा आपल्या दारामध्ये पाट पाट वासुदेव येत नाही पाट पाट दारामध्ये पिंगळा येत नाही आता आपल्या दारामध्ये पाट पाट बटरवाला येतो बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या तो बटरवाला येतो नाही तर ते गोदाड्यावाला येतो गोदाडे घ्या गोदाड घ्या नाही तर तो बाजीवाला येतो झोपीतून उठायला तो बाजीवाला म्हणतो 1 वर्षासाठी उधार आज नाही उधार
तो बाजीवाला येतो, तो काळ बदलला, पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पण पूर्वीचा सुंदर काळ होता. पूर्वी आपली परंपरा टिकून होती, बरोबर का नाही राधाकिशन महाराज? पूर्वी परंपरा टिकून होती, पाटे पिंगळा यायचा, भारोडकार यायचा, बरं का. पण आता काळ बदलला, आता येतच नाही. इतका काळ बदललाय ना, इतका काळ बदललाय. पूर्वीच्या काळी माई मावल्या हांड्याव हांडा लांबून विहिरीवरून पाणी आणायच्या. गणेश महाराज आता किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय. आपल्यासारखे महाराज मंडळी घरी गेले, आपल्याला पाणी देणार नाहीत, डायरेक्ट नळाची नळीच घ्यायची आणि भागवत महाराजाच्या तोंडात खुपसायचं. काय प्यायची तर पिऊन झाल्यावर नळ बंद करून निघून जाय. इतका काळ बदललाय बघा. बदललाय की नाही काळ? अहो इतका काळ बदललाय, चपात्या बनायचं मशीन आलंय की नाही माय मावल्यांनो? होय म्हाताऱ्यांनो, वॉशिंगचं मशीन आलंय. आता काळ बदलला, आता आंघोळीचं मशीन आलंय. सासरवाडीला जावाई गेला आणि जावाईला सासऱ्यानं आंघोळीच्या मशीन मध्ये घातलं आणि लाईटच गेली. तो जावाई मशीन मध्ये धाड 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 धाड. त्या सासऱ्यानं जनरेटर लावलं, आपल्या जावाईला मशीन मधून बाहेर काढलं. तो जावाई म्हणला गाव का गेल्या वड्याला आंघोळ करतो, पण मशीन मध्ये नाही. इतका काळ बदललाय. आंघोळीचं मशीन आलंय, बूट पॉलिश करायचं मशीन आलंय, चोर पकडायचं मशीन आलंय. एका तासात त्या चोर पकडायच्या मशीनीनं अमेरिकेमध्ये 1000 चोर शोधले. इंग्लंडमध्ये ते चोर पकडायचं मशीन गेलं. एका तासामध्ये त्यांनी 500 चोर शोधले. चोर पकडायचं मशीन आपल्या भारतामध्ये आलं. दुसऱ्या तासाला ते मशीनच चोरी गेलं. बघा हे बघा, असं आपला भारत आहे, असं आपलं बघा. ह्यो काळ बदललाय. एक वाक्य ध्यान देऊ नाही का? काळानुसार माणसानं जरूर बदलावं, पण काळानुसार बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला, आपण आपल्या परंपरेला विसरता कामा नये. सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल, आपल्या वारकरी संप्रदायाने केले, तेव्हा कीर्तन प्रवचन चालू आहेत, तेव्हा आपला संप्रदाय टिकून आहे. नाहीतर कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? माफी मागून बोलेल. आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल, निश्चित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे परस्त्रीला माते समान दर्जा देणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपला महाराष्ट्र उभा राहिलाय, ऐका, आपला महाराष्ट्र उभा राहिलाय. तो काय उगाचच राहिला नाही. 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे. कोणत्या नेत्याच्या कोणत्या पुढाऱ्याच्या जीवावर नाही. एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देऊचे तुकोबा, 3 म्हणजे पंढरीचा विठोबा आणि 4 म्हणजे स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. माझा राजा होऊन गेला म्हणून दारात पवित्र आहे तुळस. माझा राजा होऊन गेला म्हणून भरून राहिले सुवासिनीचं कपाळ आणि म्हणूनच उगवले हिंदवी स्वराज्याची सकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रावरती उपकार आहेत. आपला उगच महाराष्ट्र उभा राहिलेला नाही. ऐका, परंपरा टिकून ठेवली, आपल्याला संस्कार टिकून ठेवले तर महाराजांमुळे ठेवले. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज जर होऊन गेले नसते, या माय माऊलीच्या कपाळावरती कुंकू सुद्धा राहिलं नसतं. आजचं कीर्तन करण्यासाठी सुद्धा पंच कमिटीला, सप्ताह कमिटीला, आता जे छत्रपती संभाजीनगर आहे, पूर्वीचा औरंगाबाद, बादशाच्या दरबारामध्ये जाऊन सप्त्याची परवानगी काढावं लागली असते की नाही? बादशाहकडून म्हणावं लागलं असतं, हुजूर हम आपके दरबार में आए हुए हैं, अगर आप थोड़ी सी इजाजत दे लेते, हम हमारे करडवाड़ी में थोड़ा सा टाळ कुट लेते. असंच म्हणावं लागलं असतं. आपलं हिंदी शन नाही, मराठी शन नाही, उस्मान की बकरी हमारे आंगने में आके वर्डी वर्डी, मैं उसके पीछे पळ्या तो पड्या मा इंदाळायला घ्यावं. आमच्या इकडे पातेल्याला भगुलं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात आजी? नका लय असं नानू, भगुलच म्हणतात बघा. त्या पातेल्याचा, त्या भगुल्याचा संस्कृत मधला एक मूळ शब्द आहे, त्याला मल्टी टॅलेंटेड असं म्हणतात. इंग्लिशमध्ये मल्टी टॅलेंटेड, संस्कृतमध्ये त्याला बहुगुण म्हणतात. सोमवारी त्यात भात करता येतो, मंगळवारी त्यात शिरा करता येतो, बुधवारी त्यात खिचडी करता येते, गुरुवारी त्यात वरण भात करता येतो आणि रविवार गाठून एखादा पाहुणा घरी आला, बटाटे कापून त्याची भाजी करून त्याला घालते ते, असं मला म्हणायचं. तुम्ही वेगळा विचार डोक्यात आणू नका. लई चॅप्टर आहे, त्याचं नाव बहुगुण म्हणजे मल्टी टॅलेंटेड. काळ बदलला, काळानुसार जरूर बदला, पण आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला विसरू नका. आपली परंपरा टिकून ठेवण्याचं काम केलंय, आपल्या संप्रदायाने केलंय. आपली परंपरा टिकून ठेवण्याचं काम केलंय, साधू महात्म्यानं काम केलंय. आपला मराठवाडा इतका उज्ज्वल आहे. या मराठवाड्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबासारखे साधू महात्मे होऊन गेले. आपल्या मराठवाड्यामध्ये सद्गुरू वामनभाऊ महाराजांसारखे वैराग्यवान साधू महात्मे होऊन गेले. सद्गुरू वामनभाऊ महाराजांचं वैराग्य म्हणजे काय सामान्य नव्हतं. सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर निघायचा, तो शब्द खरा ठरत नव्हता. तो शब्द जगाच्या मालकाला खरा करावा लागत होता. वामनभाऊ महाराजांची ताकद आहे. वामनभाऊ महाराज म्हणजे आपल्या नाथ संप्रदायाचेच. गहिनीनाथ महाराजांनी प्रसाद द्यावा, गहिनीनाथ महाराजांनी वामनभाऊ महाराजांना दर्शन द्यावं आणि आपला पुढील उपदेश सांगून, अहो सद्गुरू वामनभाऊ महाराज घाटीचं काम चालू होतं. माझं हातोला गावाचं ते घाटीचं जे गडावरती जाण्याचा रस्ता आहे ना, त्याचं काम चालू.
आणि गहिनीनाथ गडावरती नवनाथांचं आगमन झालेलं आहे. माई माऊली होत्या, भिक्षा मागितली आणि भिक्षा मागितली, माय आम्हाला भिक्षा नको, आम्हाला भोजन करून जायचे. महाराज आमच्याकडे भोजन तयार नाही. नाथ रुसून गेले होते. भाऊ गडावरती आले. भाऊंना अंतकरणामध्ये करमणा, अंतकरणामध्ये चलविचल झाली आणि ते माई माऊलींनी सांगावं, बाबा भाऊ गडावरती कोणतरी नवनाथ आलते, 9 जण आलते, साधूच्या वेशामध्ये आलते, त्यांना माझ्याच्यानी भोजन खाऊ घालणं झालेलं नाही. भाऊंना नक्कीच अंतकरणामध्ये जाणलं, कदाचित नवनाथ आपल्याला दर्शनासाठी आले नसतील. या निडुंगाच्या वनामध्ये असणाऱ्या नवनाथ गहिनीनाथांच्या ज्या पादुका आहेत, गहिनीनाथ महाराज इथं आले असतील, दर्शन देण्यासाठी आले असतील, पण त्यांच्या आपल्या भोजनाची व्यवस्था झाली नाही आपल्याकडून, त्यांची वाईट वाटलं. वामनभाऊ महाराजांनी अनुष्ठान मांडलं, वामनभाऊ महाराजांनी साधना केली आणि मला वाटतं 13व्या 14व्या दिवशी गहिनीनाथ महाराजांना प्रसन्न करून घेतलं. स्वतः गहिनीनाथ महाराज प्रकट झालेत, नाथांनी दर्शन दिलं. वामनभाऊ महाराजांच्या हातानं गहिनीनाथानं आपल्या घास खाल्ला. ही ताकद सद्गुरू वामनभाऊ महाराजांची होती. वामनभाऊ महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर निघायचा, तो शब्द खरा ठरायचा, असं आम्ही ऐकलंय. टाकळी मानोर या ठिकाणी वामनभाऊ महाराज हयात असताना त्यांचं कीर्तन आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कीर्तन आदल्या दिवशी मंडप लावण्याचं काम चालू आहे. एक जणाच्या चावडीसमोर, एक जणाच्या दुकानासमोर मंडप लावण्याचं काम चालू. तो मंडपवाला मंडप लावून द्यायना, माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका, मला जायला रस्ता ठेवा. तो मंडपवाला वैतागला, तो गडावरती गेला, भाऊ मंडपवाला मंडप लावून द्यायना, काय करावं, तुमचं उद्या कीर्तन आहे. भाऊ म्हणे, हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय, हा परमार्थामध्ये अडथळा आणतोय, नको लाव त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेवू. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं तिथून. विनोदाची भाषण आहे. वामनभाऊ महाराजांच्या मुखातली ताकद आहे, वाणीतली ताकद आहे. आजकालच्या आमच्या सारख्या महाराजांनी म्हणावं बरं, त्याला जायला रस्ता ठेवा, महाराज जाईन तिथून आधी, पण समोरचा जायचा नाही. मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावी लागते, तेवढं तप असावं लागतं, तेवढी साधना असावी लागते, तेवढी भगवंताप्रती श्रद्धा असावी लागते, तेवढा अधिकार असावा लागतो, तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो. ते भाऊंच्या वाणीतले शब्द होते, ते शब्द खरेच ठरत होते. आमच्या सारख्याच्या मुखातून शब्द बाहेर पडलेले कधीच खरे ठरत नाही. आमच्या सारख्याच्या मुखातून पाठीमागच्या वर्षी आपण दिंडीत होतो, आदिनाथ महाराज मला भेटलं होतं. एक जण माझ्या पाया पाडायला आलं, म्हणे महाराज मला आशीर्वाद द्या. मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल. त्या दिवशी मला ते भेटलं. मी म्हणलं बरं चाललंय का? ते म्हणला 10 एकर इकलं. विनोद कळायला सुद्धा 5Gचं नेटवर्क लागतंय बघा. त्याला काय आशीर्वाद दिला? तुझं कल्याण होईल. त्यांनी 10 एकर इकलं. आमचा कुठं आशीर्वाद खरा ठरत नाही. नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं, म्हणे महाराज ही माझी मिसेस कळती ना, जानवर आपलं ते बायको. तेवढी महाराज हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर. ते म्हणलं सांगा हिला पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत म्हणून. मी त्याला म्हणलं झालं तुला पोरगा होईल. ते म्हणे महाराज पोरगा नाही झाल्यावर. मी म्हणलं पोरगी नक्की होईल. बरं पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय डॉक्टर आहे का? बरं ते डॉक्टरला कळतं ना, सोनोग्राफी केल्याच्या नंतर पोरगा होईन का पोरगी होईन. असं डॉक्टर नवीन डॉक्टर असे झाले जातात. एक जण नवीन डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, जाताना ते हारणबुक्का सोबत घेऊन गेलं. ते पेशंट घाबरलं, डॉक्टर हा हारणबुक्का कशासाठी आणला? ते डॉक्टर म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हारबुक्का मला, नाहीतर तुला. असे डॉक्टर झाले बघा. सांगण्याचं तात्पर्य एक, मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावी लागते, तेवढं तप असावं लागतं, तेवढी साधना असावी लागते, तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो. तो शब्द वामनभाऊ महाराजांच्या मुखातून निघलेला शब्द होता, तो शब्द खराच ठरत होता. सहजच ओघाओघाने भाऊ भक्त म्हणले होते, करेवाडीचा नारळी सप्ताह तुम्ही लोकांना गावाकडे पाठवून द्या आणि महाप्रसादाच्या पंक्तीसाठी तुम्ही थोडीशी साखर द्या. तो चेअरमन म्हणला असे किती महाराज येते ना, कुणी आम्हाला साखर मागणं, आम्ही द्यायला मोकळे नाही. भाऊ म्हणे तू देऊ नको, पण वाईट वाटतं काही बोलू नको, घेणं देणं नाही, मला आग लागू दे तुझ्या कारखान्याला. भाऊ पुढे गेले, थोडीशी लागली ना कारखान्याला आग. हे साधू महात्म्यांच्या वाणीतली ताकद असते. तीच ताकद वामनभाऊ महाराजांचे शिष्य म्हणजे तारकेश्वर गडाचे होऊन गेले महंत सद्गुरू नारायण बाबा, त्यांच्या मुखातून जो शब्द बाहेर पडत होता तो शब्द खरा ठरत होता. हे कित्येक जणाला अनुभव आहे, कित्येक जणाच्या अंतकरणामध्ये माहित आहे. सांगू का, एखाद्याला मुलगा नाही झाला, एखाद्याला मुलगी नाही झाली, बाबांकडे जावं, बाबा 10-12 वर्ष झालं मुलगा नाही, नारायण बाबांनी नारळ द्यावं आणि आपल्याला मुलगा व्हावा. हे साधू महात्म्यांचा प्रसाद असतो, साधू महात्म्यांची ताकद असते. तुम्हाला एक सांगू का, आपण साधू महात्म्यांकडे जावं, योग्य तर त्यांच्याकडे मागावं. कधी तर साधू महात्म्याकडे कधी मागायचंच नसतं. आपण जातो आणि बाबा मला पोरगा होऊन द्या. आपण ठीक आहे, त्यांच्या आशीर्वादाने पोरगा होतो. आणि बाबा मला पोरगी बघा. तुम्ही कोणाला म्हणता पोरगी बघा?
आमच्याकडे येतात लोक, महाराज आमच्या पोराला तेवढी पोरगी बघा बरं. अरे इथं महाराजच मोकळा आहे, तू याला कुठं महाराजच बोंबला हिंडतोय. आज ह्या गाव उद्या ते गाव, तो 10 गावचा रोज मुंज्या, आणि त्याला बघायला लावते. महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. मग आम्ही म्हणतो तुझ्या पोराला माळ घालावं लागेल, तुझ्या पोराला बुक्का लावा लागेल. तू मला बुक्का लावतो. त्यांनी काय केलं, एवढीशी माळ घातली, छोटीशी माळ घातली. मी म्हणलं एवढीशी माळ घातल्या बायको बारीकच भेटेल. त्याने मग टपारे मानाची माळ घालायला सुरुवात केली. तू मला लई टोचत आहे. मी म्हणलं ते मला टोचू द्या टोचू द्या. मी म्हणलं लग्न ते मला करायची ना. बुक्का एवढासा बुक्का लावला. मी म्हणलं तुझी बायको सुद्धा एवढी टिकलीवालीच भेटेल, तुला कुकावाली भेटणार नाही. मग एवढा बुक्का त्यांनी थापायला सुरुवात केली. काही दिवस असे झाले, मी पुढं बसायचो गाडीत, तो मागं बसायचा. नंतर दिवस फिरले गणेश महाराज, तो पुढं बसायचा, मी मागं बसायचो. लोक त्यालाच म्हणायला लागले, या महाराज बसा महाराज, मलाच बाजूला सारायचे. होय की बाजूला महाराज येणार आहेत. म्हणजे आमचं झालं बोंबाला आमचं. आणि मग त्याला आम्ही एखादी पोरगी बघावी. वा वा वा, लोक म्हणायचे पोरग महाराजांसोबत राहते, पोरगी देऊन टाका. पोरग संस्कारिक असन, गुणवान असन. आणि दुसऱ्या महिन्याला गेलं ना, झाला ना डिवोर्स. म्हणजे बोंबाला आमच्याच नावाने परत आम्ही लग्न लावून द्यायचे, लग्न जमायचे. आम्हीच मोकळेत, पण तरी प्रयत्न करून जमायचे. परत आमच्याच बोखंडी येते. सांगण्याचं तात्पर्य हे, काय मागावं, संत महात्म्याकडे चांगली प्रतीक्षा करावी, चांगली सेवा करावी, संतांच्या प्रती विश्वास ठेवावा, त्या भगवंताचं ज्ञान आपण ग्रहण करावं. जीवन जगत असताना माणसानं विश्वास ठेवायचा, भगवंताच्या नामावरती विश्वास ठेवायचा. अम्माशी विश्वास त्याची आहे नामाचा, म्हणून या वाचा घोष करू. दुसरा विश्वास माणसानं ठेवायचा, तो संतांवरती विश्वास ठेवायचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपलं भाग्य आहे, आपल्या भागामध्ये अनेक थोर साधू महात्मे होऊन गेले. आपण त्यांच्या पायावरती विश्वास ठेवला, त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालत चाललोय. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. आपण दुसरीकडे कुठं गुंतून बसलो नाहीत. त्यांच्या परंपरेवरती आपण ठाम आहेत. आपण परंपरा टिकून ठेवली, म्हणून अशा परंपरेमध्ये आपण आहोत ना. म्हणून या परंपरेमधलं भजन, नामस्मरण आपल्याला सर्वांना करायचे. एकदा सर्वांनी हात वरती करा. पाठीमागं बसलेल्या माय माऊल्या करा हात वरती. भूक लागली ना तुम्हाला, आणि करा सगळ्यांनी हात खाली. केले बघा लईच खाली. करावर करा, हात खाली करावर, राहून द्या सकाळपर्यंत तसेच. घेतले बघा निम्या बाईन हात खाली. माझ्या पाठीमागे एकदा सुंदर भजन करायचं. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हे भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हे भगवान बाबा जय भगवान बाबा, भीम सिंह बाबा जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भीम बाबा जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. असं भजन असते. चांगलं भजन करा ना. नुसतं बळच टाळ्या वाजल्याने वाजत आहे. अरे त्या भगवंताचं भजन कसं असावं, भगवंताचं नामस्मरण कसं असावं. आपला आवाज पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेला पाहिजे. असं माणसाने आता भजन करायचं. एकदा करा हात वरती. असंच करणार, तुम्ही काळजीच करू नका. माझ्या पाठीमागे सुंदर आता भजन करायचं. तू लेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा. एक टाळी. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा
कुमार घ्या का हात खाली घेतले होय हात खाली एवढा कटाळा आहे आपल्याला भुका लागल्यात ना म्हणून हात मानानेच खाली येते काळजी करू नका असं भगवंताचं भजन असलं पाहिजे असं नामस्मरण असलं पाहिजे कारण की शेवटच्या क्षणी आपल्यासोबत येणारं ते फक्त भगवंताचं नाम आहे आपल्यासोबत येणारं आपलं फक्त कर्म आहे तुम्हाला एक सांगू का जगाच्या पाठीवरती तुम्ही किती धन कमवा किती दौलत कमवा येताना तुम्ही सोबत काही आणलं नाही जाताना आपण सोबत काही घेऊन जाणार नाही शेवटच्या क्षणी आपण नेऊ शकतो ती फक्त गळ्यात असणारी पवित्र तुळशीची माळ आणि आपण केलेलं गोड कर्म नाहीतर तुम्ही 100 किलो गळ्यामध्ये सोनं घाला अख्खं जग तुम्हाला नाव ठेवेल पण गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला अख्खं जग तुम्हाला रामकृष्ण हरी बोलेल ही तुळशी माळाची ताकद असते सिकंदर राजाने जग जिंकलं होतं त्याने येताना काही आणलं नाही जाताना सोबत काही घेऊन गेला नाही पण जाता जाता तो जगाला संदेश देऊन गेला माणसाला येताना एकट्याला यावं लागलंय जाताना सुद्धा माणसाला एकट्याला जावं लागलंय अये अकेले आने वाले तू अकेला जाएगा तू अकेला जाएगा क्षमा करो रोशन के आहे जिंदगी के वास्ते नकली घर तूने बसाया उस असली घर को छोड़ के अये हवस को पाने वाले तेरा दम निकल जाएगा खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा अये अकेले आने वाले तू अकेला जाएगा तू अकेला जाएगा किती कमवा शेवटचे तुम्हाला एकट्याला जावं लागणार आहे शेवटच्या क्षणी तुम्ही कमरेचा गरगोटा सुद्धा घेऊन जाऊ शकत नाहीत मग गर्व कोणत्या गोष्टीचा करताय एखाद्याच्या पैशावरून तुम्ही एखाद्याला श्रीमंत समजू नका एखाद्याच्या गाडीवरून तुम्ही एखाद्याला श्रीमंत समजू नका एखाद्याच्या बंगल्यावरून तुम्ही त्याला श्रीमंत समजू नका जगाच्या पाठीवरती श्रीमंताची व्याख्या तुम्हाला सांगून जाईल ज्याच्या गोठ्यामध्ये गाय आहे ज्याच्या दारामध्ये तुळस आहे ज्याच्या आई वडिलाच्या चेहऱ्यावरती सतत हास्य आणि समाधान आहे जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत कुटुंब ते काय श्रीमंताची व्याख्या सांगते श्रीमंत माणूस सुद्धा तिथंच गेलाय आदिनाथ महाराज आणि गरीब माणूस सुद्धा तिथंच गेलाय 5 मिनिटं तुमची घेतो तुम्ही घड्याळाचा प्रचार करू नका तुम्ही काळजी करू नका तुम्ही घड्याळाचा प्रचार करायचं थांबवा इकडे घड्याळाचं वातावरण नाहीये ज्याला कळलं त्याला धन्यवाद 5 मिनिटं तुमची घेतो माझी वेळ झालेली पण सांगून जाईल तुम्हाला किती माणसाने श्रीमंती कमवा तरी माणसाला तिथंच जावं लागतं गरीब माणसाला तिथंच जावं लागतं श्रीमंताला सुद्धा तिथंच जावं लागतं तुम्ही किती श्रीमंत म्हणा पण श्रीमंत माणसाला भूक लागली म्हणून श्रीमंत माणूस नोटा चोरून खात नाही गरीब माणसाला भूक लागली म्हणून गरीब माणूस काय माती खात नाही श्रीमंताच्या ताटामध्ये फरक असेल श्रीमंत माणूस सोन्याच्या ताटामध्ये जेवण करू द्या गरीब माणूस जर्मलच्या ताटामध्ये जेवण करू द्या दोघांच्या ताटात फरक आहे दोघांची भूक मात्र एक आहे श्रीमंतापेक्षा गरीबाची भूक श्रीमंत आहे श्रीमंतापेक्षा गरीबाचं जेवण हे श्रीमंत आहे गरीबाच्या घरी जेवण करायला जा आपल्या ताटामध्ये अर्धी भाकर असू द्या ती माय माऊली येते आपल्या ताटात नकळत अर्धी भाकर टाकते महाराज खा तुम्हाला कीर्तन करायचे नकळत माय माऊली भाकर टाकते श्रीमंताच्या घरी तसं नसतं ताटामध्ये चतकुर चपाती असू द्या जाम भूक लागलेली असू द्या आणि ती उगा एका घासाची चपाती ती बळच खायचा प्रयत्न करायचा आणि ती माय माऊली आपल्याला वाढत नाही नुसती म्हणते महाराज काही हवं का महाराज काही हवं का अरे काही वाढलंच नाही तर काय डोंबाल खावं का काहीच वाढत नाही काही हवं का इतका शुद्धपणाचा कळस ना इतका शुद्धपणाचा आव्हान त्यात उगा आपल्या खेड्यातली शहरात जाऊन राहावा 5-6 महिने शहरातली गोड भाषा शिकावा शुद्ध भाषा शिकावा आणि गावं घेऊन आपल्या सासूपाशी बसावं सप्त्यात आणि सासूपाशी भूषण सांगावा नवऱ्याचं आमची तीन म्हातारी म्हणली त्याचं बाळातपणच मी केलेलं आहे ते काय करते लय शुद्धपणाचं आव्हान ते ती महाराज त्या तिच्या बंटीनी तिच्या पप्प्यानी येड्यावानी करावं म्हणती बंटी इकडे ये नाही तर बाबा मारतील बरं असं गोड खवळल्याने असं शुद्धपणाचा कळस आणल्याने तो बंटी तो पप्प्या सुधारायचं त्यातली ते तो पप्प्या आपल्या गरीबाचा असावा आपल्या गरीबाच्या माय माऊलीचा पापी असावा आणि त्याची माय त्याला खवळताना कशी खवळत माहितीये का अशी खवळत नाही बंटी इकडे ये पप्पू इकडे ये बाबा मारतील कशी खवळत सांगू का इकून बेस दे जरा सांगतो जाता होय तुम्ही कान बंद करून ठेवा साऊंड फुटले का इकडे नाही तर तुझ्या बापाला सोबतच लाटण्या खालून काढते बघ हे आपलं गरीबाचं खवळणं
श्रीमंताचं खवळणं याच्यामध्ये भेद आहे, पण त्याला सुद्धा तिथंच जावं लागणार आहे, गरीबाला सुद्धा तिथंच जावं लागणार आहे. माणसानं गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा नसतो. माणसाचा चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय पाठीमागं असतो. पुढच्याला अभिमान नसतो मी पुढे, मागच्याला वाईट वाटत नसतं मी मागं आहे. हे क्षणामध्ये बदलणारं गणित असतं. जीवनामध्ये वेळ प्रत्येकाची येते. माणसानं संयम ठेवायला शिकायचं. माणसाने कधी खचून जायचं नाही. जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला असतं तेच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीत असतं. वेळ प्रत्येकाची येते. कधी खचून जायचं नाही. श्रीमंताला तिथंच जावं लागलंय, गरीबाला सुद्धा तिथंच जावं लागलंय. 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू होते, 1.5 लाख पंत होते. नाव त्याचं राजा रावण. राजा रावणाला सुद्धा यावं लागलंय आणि जावं लागलंय. 100 पोरांचा जो बाप होता, हस्तिनापूरचा राजा होता, नाव त्याचं धृतराष्ट्र, त्याला जावं लागलंय. काही व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, त्यांना सुद्धा यावं लागलं, जावं लागलं. काही व्यक्तिमत्व होतं अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, यांना यावं लागलं, जावं लागलं. काही व्यक्तिमत्व होतं आनंदजी दिघे साहेब, काही व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय विलासरावजी देशमुख, काही व्यक्तिमत्व होतं आपल्या मराठवाड्याचं भूषण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, यांना सुद्धा यावं लागलंय, यांना सुद्धा जावं लागलंय. पण ह्या माणसांचं व्यक्तिमत्व असं होतं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, गेले पण उत्तम कीर्तीने ते आज आपल्यामध्ये अजरामर आहेत. आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात, आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणारं एकमेव लोकनेता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात घर केलंय, आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुंडे साहेब आहेत. मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो, आदिवासी कुटुंब होतं, त्यांनी चहासाठी मला घरी नेलं. मी म्हटलं, दादा तुमच्या पोर्चमध्ये भला मोठा मुंडे साहेबांचा फोटो आहे, तुम्ही का फोटो लावला? मुंडे साहेब आमच्या भागामध्ये होऊन गेले. ते म्हणे, महाराज मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री खातं त्यांच्याकडे होतं, मला माहिती होतं. वेळ प्रसंगी मदत करणारे, गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारे, अडचणीच्या काळात मदत करणारे म्हणजे मुंडे साहेब आहेत. मी साहेबांकडे गेलो, साहेबांना मदत मागितली. साहेब माझ्या मुलगी 5 वर्षाची, तिला कॅन्सर झालाय, तिच्या ऑपरेशनसाठी मला 10 लाख रुपयाची गरज लागते. साहेबांनी मला नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, डॉक्टरचं नाव विचारलं, हॉस्पिटलचं नाव विचारलं, आणि साहेबांनी कोणताही विचार न करता 10 लाख रुपयाचा चेक मला लिहून दिला. महाराज तुमच्या समोर माझी जी मुलगी जिवंत दिसती, ही कोणाची पुण्याई असेल? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्याई आहे. माणसातला देव जर मी कोणामध्ये बघायचा असेल तर मुंडे साहेबांमध्ये बघितला, म्हणून तर पोर्चमध्ये भला मोठं फोटो मुंडे साहेबांचा लावला. असं माणसाचं जगणं असावं, असं माणसाचं जगणं असावं. देवघरात जागा निर्माण करण्याचं भाग्य मुंडे साहेबांना लागलंय. आपण किती जरी म्हटलं, साहेब तुम्हा विना अख्खा महाराष्ट्र सुना, एकदा तरी तुम्ही या जनतेकडे वळून बघा ना. पण या काळाची रीत आहे, आया हे सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंहासन पर चढ़ गए, कितने ने पहने जंजीर, 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गया क्यों रोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. प्रत्येकाला यावं लागलंय, प्रत्येकाला जावं लागलंय, आपल्याला सुद्धा यावं लागणार आहे आणि जावं लागणार आहे. गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा नाही. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, आपापली माणसं मोठी करा. देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापले मतभेद विसरा. एका आईच्या लेकराप्रमाणे धर्ममंडपामध्ये एकत्र यायला शिका. तुमचं कल्याण होईल. आपली परंपरा जपा. आपली परंपरा जपून ठेवण्याचं काम केलं योग्य त्या साधू महात्म्यानं. ज्ञानोबरायांनी सांगितलंय की ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी नाम वाढ आहे, ते नाम मोठं आहे. ते नामाची प्रचिती मला माझ्या सद्गुरू निवृत्ती दादाकडून आली, म्हणून मी माझा उद्धार करून घेतलाय. म्हणून तर हे छोटासा अभंग आणि पण अर्थ मात्र व्यापक आहे. आपण आपल्या बुद्धीने किती जरी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला तो आपल्या बुद्धीने सुटू शकत नाही. असा व्यापक अशी परंपरा, व्यापक असा अभंग ज्ञानोबरायांचा निवडलेला होता. म्हणून बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा वाईट शब्द जर गेला असेल, उदाहरणता करणारे माझा मला परत करा. जे बरोबर आहे ते साधू संतांचं आहे, ते आचरणामध्ये आणण्याचं काम करा. आता उद्या सकाळी जाता जाता माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माझं आता कीर्तन ऐकलंय, तुमचं जर आता कीर्तन ऐकून समाधान जर झालं नसलं, सकाळी सर्वांनी टीव्ही उघडायची. टीव्ही उघडल्याच्या नंतर टीव्हीवरती जी टॉकीज चॅनल सर्च करायचा, आणि जी टॉकीजवरती उद्या सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत माझं कीर्तन तुम्हाला श्रवण करायला भेटणार आहे. माझं म्हणजे अर्थातच किशोर महाराज खाडे यांचं जाहीर असं उद्या जी टॉकीजला कीर्तन टेलिकास्ट होणार आहे. म्हणून ते तुम्ही सर्वांनी बघा, प्रतिक्रिया कळा. आपलं लेकरू, आपला महाराज कुठंतरी टीव्हीवरती गेलं, हे आपल्या माणसाला अभिमान असला पाहिजे. तुम्हाला एक सांगून जाईन, आपली माणसं मोठी करायला शिकायचं. आपल्या गावातल्या मुलीचा 10वीच्या बोर्डाला जर पहिला क्रमांक आला, गावानं मिळून तिचा बॅनर लावला पाहिजे. आपल्या गावातल्या मुलाने एखादा जर व्यवसाय टाकला, एखाद्याने जर किराणा मालाचं दुकान टाकलं, निदान ते दुकान चालन असं जरी आपण म्हटलं पाहिजे. होय पाहुणं, आपण म्हणतो त्याचं दुकान होय, चालत असते काय, भाल्याचं बंद पडलं आणि त्याला बाळसं आलं. आपली माणसं पाठीमाग खेचण्याचं काम करू नका. देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात एकत्र या. ज्यावेळेस मी ते कीर्तनाला उभा होतो, बऱ्याच जणांना वाटलं हे पोरग काय कीर्तन करायचे. तुम्ही काळजी करू नका. या श्रावण महिन्यातली माझी फक्त कालचीच तारीख कमी होती, नाही तर मोकळाच नव्हतो मी. मला सगळीकडे बोलावतात. यांनी घड्याळाचा जिथं प्रचार केला तो बारामतीचा पट्टा,
माझा ठरलेला अभंग असतो. घडोघडी काळ वाट्याची पायी, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. आणि जर मला बीजेपी वाल्यांनी तारीख दिली, माझा ठरलेला अभंग असतो. वचन एका कमळापती, माझी रंकाची विनंती, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. आणि जर मला शिवसेनेवाल्यांनी तारीख दिली, मला 4 दिवसापूर्वी ठाण्याला कीर्तन होतं, मी अभंग निवडला होता. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, माझे 15 ठरले, मला 21 भरले. मी अभंगाच आवडीचा निवडला ना. आपलं कसं केला इशारा जाता जाता. आज आणि जर का मला अपक्षवाल्यांनी तारीख दिली, माझा ठरलेला अभंग असतो. पांगोळ झालो देवा, नाही हात न पाय, माझं हेही नाही तेही नाही. आणि जर का मला काँग्रेसवाल्यांनी तारीख दिली, उभारीला हात, जने जाळली मात, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विनोद सोडा, जे बरोबर आहे त्या साधू संतांचं आहे. परत एकदा तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेले कीर्तन रूपी सेवा नाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. मुरलीधर बाबांच्या चरणी समर्पित करतो. इथं सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, महाराज